नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्धविधी, तर्पण आणि पिंडदान केले जाते. असे केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते. हिंदू धर्मात पितृपक्षाचे फार महत्त्व सांगितले गेले आहे. यावर्षी 18 सप्टेंबरपासून याचा आरंभ झाला असून आजच बुधवारी प्रतिपदा श्राद्ध आहे. श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेली कृती. यामध्ये पिंडदान आणि तर्पण केले जाते. पितृपक्षावर आपण आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्धविधी करतो. आणि कोणत्या गोष्टी पितृपक्षात खरेदी कराव्यात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तसेच काय दान करावे ज्याने आपल्या संसारात, आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी नांदेल. महिलांनी तर या वस्तू अवश्य दान करा. तर बघूयात कोणत्या वस्तू आहेत त्या. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. पितृपक्ष पौर्णिमा ते अमावस्या तिथीपर्यंत राहतो. यावर्षी 17 सप्टेंबर रोजी पौर्णिमा तिथी सुरू झाली आहे आणि 18 सप्टेंबरपासून प्रतिपदा श्राद्धाने आरंभ झाला आहे. 2 ऑक्टोबरला सर्व पितरी अमावस्यापर्यंत पितृ पंधरवाडा सुरू राहील. असे मानले जाते की या दिवसांमध्ये पितर पृथ्वीवर येतात आणि तर्पण अर्पण केल्याने त्यांना अन्न आणि पाणी मिळते, ज्यामुळे पितर प्रसन्न होतात आणि त्यांना आशीर्वाद देतात. पितृ पंधरवाडा म्हणजेच या 15 दिवसात आपल्या पूर्वजांच्या तिथीनुसार आघाडी टाकतात. पितृपक्षात अनेक वस्तू खरेदी करण्यास मनाई आहे. जर पूर्वजांना राग आला तर तुम्हाला पितृदोषही लागू शकतो. अशा वेळी ज्या गोष्टी पितरांना आवडत नाही त्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. पण त्याचबरोबर अशा काही गोष्टींबद्दल सांगण्यात आले आहे ज्या पितृपक्षाच्या काळात घरात आणल्यास व्यक्तीला सुखसमृद्धीचे आशीर्वाद मिळतात. तांदूळ. श्राद्ध पक्षाच्या काळात तांदूळ खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते. पितृपक्षात तांदूळ फक्त खरेदी करू नये तर त्याचे जेवढे होईल तेवढे दान देखील करावे. त्यामुळे पितर प्रसन्न होतात. बार्ली. बार्ली म्हणजेच जव, सातू. एक धार्मिक मान्यता आहे की पृथ्वीवर बार्ली प्रथम धान्य म्हणून उगवले गेले आणि ते सोन्यासारखे मानले जाते. त्यामुळे पितृपक्षात जव खरेदी केल्याने पितरांना आनंद होतो आणि तुमची आर्थिक समस्याही दूर होते. काळे तीळ. पितृपक्षादरम्यान आपण काळे तीळ खरेदी करणे आवश्यक आहे, कारण काळे तीळ पितरांच्या श्राद्ध आणि तर्पण दरम्यान वापरले जातात. तीळ खरेदी केल्याने पितृदोषापासून आराम मिळतो असे सांगितले जाते. चमेलीचे तेल. असे मानले जाते की पितरांना चमेलीचे तेल अर्पण केल्याने ते तृप्त होतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. त्यामुळे पितृपक्षाच्या काळात चमेलीचे तेल खरेदी करावे. नवीन कपडे. पितृपक्षाच्या काळात पितरांसाठी नवीन वस्त्रे खरेदी करावीत. असे मानले जाते की जेव्हा तुम्ही नवीन कपडे खरेदी करता तेव्हा तुमचे पूर्वज प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुखशांतीचा आशीर्वाद देतात. तर शक्य झाल्यास या 5 वस्तूंचे दान करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.